वेलकम टू स्वप्नील सायस. पुन्हा एकदा आपल्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा नवीन टॉपिक सुरू करायच्या आधी आजचं सुभाषित जे सुवाक्य आहेत ते बघूयात काय आहेत. द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर इज टू सबड्यू द एनिमी विदाउट फाइटिंग. सन झू. चायनीज विचारवंत होते हे सन झू. खूप आधी प्राचीन चीन मधले आहेत हे, आणि यांचं एक पुस्तक आहे त्या काळात त्यांनी लिहिलं होतं, ज्याचं नंतर इंग्लिशमध्ये वगैरे ट्रान्सलेशन करण्यात आलं, इंग्लिश आणि इतर भाषांमध्ये. आणि खूप प्रसिद्ध पुस्तक आहे ते, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ वॉर. आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक आहे. सुंदर पुस्तक आहे. म्हणजे जनरली जे लष्करी अधिकारी वगैरे जे असतात त्यांच्यासाठी एक आवश्यक असल्यासारखं बुक आहे. लढाई काय असते, नियोजन कसं केलं जाऊ शकतं, टॅक्टिक्स काय असते, हे जर समजून घ्यायचं असेल तर एक सुंदर बुक म्हणजे आर्ट ऑफ वॉर. आणि फक्त लष्करी अधिकाऱ्यांसाठीच नाही, इतरही लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी. कारण आपल्यापैकी प्रत्येक जण आयुष्यात लढतो. लढाई फक्त काही देशांच्या सीमेवरच होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण काही ना काही, कधी ना कधी लढत असतो. तर एक सुंदर पुस्तक आहे आर्ट ऑफ वॉर म्हणून, त्याचे हे लेखक आहे. आणि त्या पुस्तकातलं हे वाक्य आहे, द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर इज टू सबड्यू द एनिमी विदाउट फाइटिंग. लढाई जी कला आहे, लढाई लढण्याची जी कला आहे, त्याचं सर्वोच्च स्वरूप किंवा त्याच्यातला सर्वोच्च गुण म्हणजे कुठला आहे, की आपल्या शत्रूला न लढता हरवणं. प्रत्येक वेळेस तुमचा पुढे जो प्रतिस्पर्धी आहे, जो शत्रू आहे, त्याच्याशी लढलंच पाहिजे शस्त्राने, असं नाही. भरपूर लढाया न लढता जिंकाव्या लागतात. कूटनीती किंवा डिप्लोमॅसी जी आहे, तिचा मुख्य उद्देश हाच असतो. हे जे डिप्लोमॅट्स असतात, इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये जर तुम्ही गेलात, तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन तिथल्या आपल्या दूतावासात राहून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व तिथे करणार आहे. होऊ शकते तुमची पोस्टिंग पाकिस्तानमध्ये होईल, चीनमध्ये होईल. आपल्याला माहिती आहे देशांशी आपले संबंध चांगले नाहीयेत. आपल्या इतिहासात आपण या देशांशी लढलो आहे, लढाया झाल्या त्या देशांसोबत आपल्या. आणि यांच्या आपल्याबद्दलचा दृष्टिकोन जो आहे तो काही खूप सकारात्मक किंवा खूप मैत्रीपूर्ण वगैरे नाहीये. आणि तरीही तुम्हाला तिथे राहून आपल्या देशासाठी काम करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे की देश जो आहे, जो पुढचा जो देश आहे, पाकिस्तान असो, चीन असो, हे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय, यांचा नकारात्मक दृष्टिकोन आहे. अशा परिस्थितीतही तुम्हाला सकारात्मक निकाल जे आहे, परिणाम जे आहे आपल्या देशासाठी, ते घडून आणावे लागतील. ही पण एक लढाई आहे, पण ही शस्त्रांनी नाही लढायची, ही बुद्धिमत्तेने लढायची, हुशारीने लढायची, कूटनीतीने लढायची आहे, डिप्लोमॅसी. आणि आज जो आपण टॉपिक शिकणार आहोत, भारत चीन संबंध, भारत पाकिस्तान संबंध, विशेष म्हणजे या बाबतीत हे फार महत्वाचं आहे. सीमेवर तर आपले जवान आहेतच. तुम्ही बघताय की गोळीबार सुरू असतो, भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये तोफ गोळ्यांचा मारा सुरू असतो. भारत आणि चीनमध्ये करार झालाय की आपले जे सैनिक आहे, जे तिथे पेट्रोलिंग करतील, सीमेवर गस्त घालतील, ते हातात शस्त्राने घेणार, ते एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारतात. आपण गलवानमध्ये बघितलं 2020 मध्ये काय झालं होतं. चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये हातापाई झाली. त्यांनी ते रॉडनी वगैरे आपल्या सैनिकांना मारलं. आपले बरेचसे सैनिक त्याच्यात शहीद झाले. आपणही मारलं त्यांना. त्यांची बरेचसे सैनिक मेले चीनचे. गोळ्या नाही चालवल्या कोणी, कारण करार आहे, हातात बंदूक घ्यायची नाही, एकमेकांवर गोळी चालवायची नाही. गोळी नाही चालवली,
लाथा बुक्क्यांनी, काठ्यांनी, रॉडनी, त्यातल्या त्या रॉडला ते लोखंडाचे तार बांधलेले, त्याच्याने एकमेकांना मारलं. ही पण एक प्रकारची लढाई आहे. पण कूटनीतीमध्ये हे नसतं. कूटनीतीमध्ये लढाया न लढता, न शस्त्र वापरता जिंकायचे असतात. आणि आता आजचा जो टॉपिक आपण शिकणार आहोत त्याच्यात तुम्हाला याचं उदाहरण दिसून येईल. बऱ्याच गोष्टी तुम्हाला असं वाटतील, अरे हे असं का केलं यांनी, ते तसं का केलं. त्यावेळेस हे वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आजचा जो आपला टॉपिक आहे तो हा आहे भारत आणि त्याचे शेजारी यांच्यामधले संबंध. इंडिया अँड नेबरहुड रिलेशन्स आपल्या सिलेबसमध्ये देण्यात आलेला आहे. सर्वात पहिले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारत आणि चीन. भारत आणि त्याच्या शेजारचे संबंध या बद्दल आपण जेव्हा बोलतो, माझं वैयक्तिक मत असं आहे की आता पाकिस्तान जी आहे ती आपली नंबर 1 प्रायोरिटी नाही. आता आपली प्रायोरिटी जी आहे ती आता चीन झालं. आपण जर आपले शेजारी देश बघू आणि यांच्याशी जर आपण रँक लावू की कुठला देश महत्वाचा आहे, आता पाकिस्तान खालच्या नंबरवर गेलाय. आता पहिल्या नंबरवर पाकिस्तान नाहीये. आपल्या प्राधान्य क्रम आहे त्याच्यात पाकिस्तान आता पहिला नाहीये. कारण तुम्ही असं म्हणू शकता की पाकिस्तान आता आपण पाकिस्तानशी तुलना करणं म्हणजे स्वतःचा अपमान करणं. आपण खूप पुढे निघून गेलोय आता. आता आपल्याला पूर्ण जगामध्ये एक इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून बघण्यात येतं. आपली जी आर्थिक वाढ आहे, जगाच्या राजकारणात आपलं जे महत्व आहे, आपलं जे लष्करी सामर्थ्य आहे, आता आपण पाकिस्तानच्या खूप पुढे निघून गेलो. आता आपण स्वतः जर पाकिस्तानशी कंपॅरिझन करत बसलो ना, पाकिस्तानकडे हे, आपल्याकडे ते, असं म्हणजे स्वतःचा अपमान करू. पाकिस्तान आता मागे राहिलाय, खूप मागे राहिलाय पाकिस्तान. तिथे तुम्ही बघा काय गदारोळ सुरू आहे. एकेकाळी जे तिथले पंतप्रधान होते, त्या पंतप्रधान पदावरून पाय उतार झाल्यावर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आता त्यांचे समर्थक तिथली जी राजधानी आहे इस्लामाबाद, त्याच्यामध्ये निदर्शनं करत आहेत. आणि तिथल्या सेनेनी डायरेक्ट शूट ॲट साईटचा ऑर्डर देऊन टाकलाय की जो कोणी तुम्हाला दिसेल निदर्शनं करतात ना, सरळ त्याच्यावर गोळ्या घाला. ही परिस्थिती तिथे आली आहे. जाळपोळ सुरू आहे, तोडफोड सुरू आहे आणि हे तिथल्या राजधानीत आहे. बरं, इस्लामाबाद मध्ये होतं हे सगळं. आर्थिक कंडिशन तर खूप खराब झाली आहे पाकिस्तानची. त्याच्यामुळे आता आपण पाकिस्तानची स्वतःची कंपॅरिझन नाही करू शकतो. आता आपली खरी जी स्पर्धा आहे, खरी जी आपली कंपॅरिझन होत आहे, ती होत आहे चीन सोबत. आणि त्याच्यामुळे भारत आणि चीन संबंध जे आहे फार महत्वाचे आहेत. समजून घेणं, लक्षात घेणं. ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घ्या. 1 ऑक्टोबर 1949 1949 ला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हा आज जो तिथला राजकीय पक्ष आहे, एकमेव राजकीय पक्ष आहे चीन मधला, याची स्थापना या तारखेला झाली. 1 ऑक्टोबर 1949. त्याच्या आधी चीनमध्ये राजेशाही होती. एका राजाचं राज्य होतं आणि वेगवेगळे लहान लहान राज्य होते. त्यातलं एक प्रमुख राज्य होतं. आता ते नाव वगैरे त्याच्यात काही जाण्यात एवढं इंटरेस्ट नाही आणि ते आपल्या याच्यात कव्हरही होत नाही. समजून घ्या की पार्श्वभूमी कशा पद्धतीची. तिथे मग एक माओ झेडॉंग म्हणून एक व्यक्ती होता, ज्यांनी तिथे क्रांती घडून आणली. त्यांनी काय केलं, आपली स्वतःची एक फौज बनवली आणि हे जे तिथले राजे वगैरे जे होते, हे काही असे खूप सामर्थ्यवान किंवा कर्तृत्ववान नव्हते. भ्रष्ट होते. ऐशोआरामाचं आयुष्य जगण्यातच त्यांचा पूर्ण वेळ जायचा. प्रजेकडे दुर्लक्ष होत होतं. त्याच्यामुळे प्रजेमध्ये असंतोष होता आणि याचाच फायदा माओने घेतला. माओ झेडॉंग असं त्याचं नाव होतं. या माणसाने नेतृत्व करून युवक जे होते यांना आपल्या पाठीशी घेतलं. अनेक सशस्त्र सेना यांनी उभारली आणि सशस्त्र बंड करून तिथे आपलं राज्य स्थापन केलं. हे असं झाल्यानंतर थोडा हा जो माओ जो होता हा कम्युनिस्ट विचारशैलीचा होता. त्याच्यामुळे बरेचसे जे पाश्चिमात्य देश होते, अमेरिका विशेष म्हणजे, तुम्हाला माहिती आहे की हा शीतयुद्धाचा काळ होता. 1945 मध्ये दुसरं विश्वयुद्ध संपल्यानंतर जगातले बहुतांश देश जे आहेत त्यांची विभागणी 2 गटात झाली होती. कॅपिटलिस्ट देश
ज्यांचं नेतृत्व अमेरिका करत होता, USA, आणि समाजवादी देश किंवा सोशलिस्ट कंट्रीज ज्यांचं नेतृत्व USSR करत होता, सोव्हिएत संघ, रशिया, आजचा रशिया. आता तुम्ही बघा, चीन जो आहे हा रशियाच्या जवळ आहे आणि ही जी कम्युनिस्ट सोशलिस्ट जी विचारधारा आहे ही एकमेकांना जुळते, एकमेकांसोबत कॉम्पॅटिबल आहे. ही ती कम्युनिस्ट विचारधारा आहे. माओ झेडॉंग याचा प्रचार केला आणि सत्ता काबीज केली चीनमध्ये. पाश्चिमात्य देशांनी याच्यावर बहिष्कार टाकला, कारण माहित होतं हा माओ झेडॉंग कम्युनिस्ट विचारधारेचा आहे, हा तर कम्युनिस्ट पद्धतीचीच रचना करणार चीनमध्ये. त्याच्यामुळे पाश्चिमात्य देश जे आहे यांनी याला मान्यता दिली नाही. आपण त्यावेळेस भारत जो जेमतेम स्वतंत्र झाला होता, आपण ही जी PRC, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना नावाचा जो पक्ष आहे माओ झेडॉंगने जो स्थापन केला, आपण सर्वात पहिले जे मोजके देश होते आपण त्यातले एक आहोत की ज्यांनी या पक्षाला मान्यता दिली. आपण मान्य केलं की ठीक आहे, आता चीन मधलं जे अधिकृत सरकार जे आहे ते म्हणजे PRC. आणि चीनमध्ये दूतावास स्थापन करणारा पहिला नॉन कम्युनिस्ट देश म्हणजे भारत. नॉन कम्युनिस्ट. ज्यावेळेस शीतयुद्धामध्ये, कोल्ड वॉरमध्ये जगाचं विभाजन 2 गटात झालं होतं, पुंजीवादी किंवा कॅपिटलिस्ट गट आणि समाजवादी किंवा सोशलिस्ट गट, आपण त्यात म्हटलं आम्ही कुठल्याच गटात समाविष्ट होत नाही. आम्हाला याही गटात जायचं नाही, आम्हाला त्याही गटात जायचं नाही, आम्ही आमचं बघू, आम्हाला काय करायचं. पुंजीवादी गटाने तर बहिष्कार टाकला होता चीनवर. त्यांनी तर या PRC पक्षाला मान्यताच दिली नाही. आपण मान्यता पण दिली आणि आपण चीनमध्ये आपलं दूतावास पण स्थापन केलं, जेणेकरून राजनैतिक संबंध स्थापन व्हायला पाहिजे. म्हणजे आपली सुरुवात चांगली झाली. ठीक आहे. त्यानंतर 1954 मध्ये पंचशील करार झाला. आपले पंतप्रधान नेहरू होते. चीनचे जे प्रीमियर होते, म्हणजे पंतप्रधानाचं समांतर पद आहे ते. बेसिकली भारत आणि चीनच्या पंतप्रधानांमध्ये तुम्ही म्हणू शकता की यावर्षी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 5 तत्वे स्वीकार करण्यात आली. ही ऍक्च्युली बुद्ध धर्माची तत्वे आहेत, म्हणजे ही धार्मिक तत्वे आहेत. आपण ती राजकीय क्षेत्रात किंवा कूटनीतीच्या क्षेत्रात आणली, डिप्लोमॅसीमध्ये, आणि ही स्वीकार केली. 5 तत्वे होती, जसं की एकमेकांच्या कारभारात, अंतर्गत जो कारभार आहे त्याच्यात हस्तक्षेप करायचा नाही. आम्ही तुमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही, तुम्ही आमच्या याच्यात करू नका. एकमेकांचं जे सार्वभौम आहे त्याचा आदर करायचा. चीन म्हणतंय ही एवढी जमीन आमची आहे, ठीक आहे, आम्ही त्याचा आदर करू, आम्ही त्याच्यात नाही घुसू. भारत म्हणतोय की या सीमेच्या इकडची जमीन आमची आहे, तुम्ही त्याचा आदर करा, तुम्ही आमच्या जमिनीवर यायचं नाही, त्याच्यावर कब्जा करायचा प्रयत्न करायचा नाही. आमचे जे सार्वभौम अधिकार आहे त्याचा तुम्ही आदर करायचा, वगैरे वगैरे, अशी ही 5 तत्वे होती. खूप सुंदर तत्वे होती, स्वीकार करण्यात आली. त्यानंतर एक नारा पण आपल्या देशात खूप प्रसिद्ध झाला, हिंदी चीनी भाई भाई. भारतीय लोक आणि चीनी लोक भावंड आहेत, एकमेकांचे भाऊ आहेत, अशा पद्धतीचा हा नारा वगैरे खूप फेमस झाला. त्याच्यानंतर काय झालं, 1959 मध्ये तिबेटमध्ये चीन विरुद्ध उठाव झाला. 1950 मध्ये तिबेट जो होता हा स्वतःला स्वतंत्र देश मानत होता. भारताच्या सीमेला लागून जो चीनचा भाग आहे तिबेट नावाचा, हा चीन पासून तुम्ही बघा की ठीक आहे, हे लोक जरी सारखे दिसत असले, आपल्या इथल्या बऱ्याचशा लोकांना तर आपण आपल्याच जे देशातले लोक आहेत तिकडे ईशान्येकडील राज्यातले, मिझोरम, मणिपूर, नागालँड, आपण त्यांनाच चीनी म्हणतो. आपल्याला वाटते चीन मधून आले, कारण की बिचारे हे लोक बरेचसे चायनीज स्टॉलवर काम करतात आपल्या इकडे शहरांमध्ये. आपल्याला वाटते चीन मधून आले. अरे नाही, चीन मधून नाही आले, आपल्याच देशातले लोक आहेत ते. मिझोरम, नागालँड आपल्याच देशाचा भाग आहे. हा, थोडस दिसायला तसे दिसतात ते, कारण ती त्यांचा वंश जो आहे, एथनिसिटी जी आहे, रेस जी आहे, ती मंगोलियन रेस आहे. ती आपण वेगळ्या रेसमध्ये येतो, जे इकडचे आपण जे लोक आहोत महाराष्ट्रातले वगैरे, आपण थोडस दिसायला वेगळे आहोत, कारण आपली रेस वेगळी आहे, ते वेगळ्या रेस मधले लोक आहेत.
आपल्या ईशान्य राज्यातील बरेचसे लोक जे आहेत, मंगोलॉइड रेस वगैरे जी असते त्याच्यातले आहे ते, म्हणून ते सारखे दिसतात. ते काही चीनी नाहीये, आपल्याच देशातले आहे. आपल्याला वाटतं चायनीज स्टॉल चालवतो त्याच्यामध्ये चायना आहे, दिसतोय तसाच, म्हणून हा चीनी माणूस आहे. अरे नाहीये चीनी माणूस, आपलाच आहे तो बिचारा. ठीक आहे, असो. तिबेट भाग आहे चीनमध्ये. आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही बघा, हे तिबेटी स्वेटरवाले येतात रोडच्या बाजूला, फुटपाथवर वगैरे, स्वेटर वगैरे, जॅकेट वगैरे विकतात हे लोक. तिबेटी लोक आहेत हे. यांचा तो भाग आहे, त्यांचं मूळ घर ते आहे. आणि हे स्वतःला स्वतंत्र देश मानत होते. 1950 मध्ये चीननी लष्करी दृष्ट्या त्याच्यावर कब्जा केला. आपलं सैन्य पाठवलं आणि त्या भागावर कब्जा केला. आणि हे तिबेटी लोक, यांच्याकडे काही एवढे शस्त्र साठा, एवढे सैनिक वगैरे नव्हते. त्याच्यामुळे चीनने सहजरित्या तिबेटवर कब्जा केला. 1959 मध्ये या तिबेटी लोकांनी उठाव केला चीन विरुद्ध. कशामुळे केला, काय केला, हे एवढं जाणून घ्यायची गरज नाही, पण एक लक्षात घ्या की उठाव झाला आणि त्याच्यामध्ये तो उठाव शमविण्यासाठी, तो दाबण्यासाठी चीनने प्रचंड लष्करी ताकद तिथे वापरली. हजारो निरपराध तिबेटी लोकांची हत्या केली चीनने, हजारो लोकांची. आणि चीनचा उद्देश असं म्हणतात की तिथले जे बौद्ध धर्माचे जे प्रमुख आहेत, ज्यांना दलाई लामा म्हणतात, चीनचा विचार होता त्यांची हत्या करायचा. आणि म्हणून हे दलाई लामा जे आहे, हे कशा तरी पद्धतीने आपला जीव वाचून भारतात पळून आले. आता जेव्हा हे भारतात आले, तर भारत सरकार पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला की काय करायचं. कारण दलाई लामा म्हणजे चीनचे शत्रू. चीन यांना शत्रू मानत होता दलाई लामाला. पण दलाई लामा म्हणजे बौद्ध धर्माचे प्रमुख, आणि आपण एक धर्मनिरपेक्ष देश आहोत. आपल्या देशामध्ये बरेचसे बौद्ध लोक आहेत. गौतम बुद्ध आपल्याच देशातले आहेत. म्हणजे त्यांचं बरंचसं आयुष्य, जन्म जरी लुंबिनीमध्ये झाला असला, जे सध्या नेपाळमध्ये आहे, तरी त्यांचं बहुतांश आयुष्य आपल्याच देशात गेलंय. त्यांचा मृत्यू आपल्याच इथे झालाय. बौद्ध धर्म जो आहे त्याचा उगम आपल्या देशात आहे. आपल्या देशातले बरेचसे लोक बौद्ध धर्म मानतात किंवा तो पाळतात, बौद्ध धर्म. अशा याच्यात आता काय करायचं. तर आपण काय केलं, भारत सरकारने दलाई लामाला आश्रय दिला आपल्या देशात. तुम्ही बघा, अजूनही तिथे धर्मशाला म्हणून जे आहे हिमाचलमध्ये, तिथे आहेत हे दलाई लामा. त्यांचा आश्रम आहे, त्यांचा मठ आहे तिथे. तुम्ही जाऊन भेटू पण शकता त्यांना. तर भारत सरकारने यांना आश्रय दिला आणि तिथून भारत आणि चीन मधले जे संबंध आहेत ते बिघडले. एक कारण हे होतं की आपण दलाई लामाला आश्रय दिला. चीननी आपल्याला म्हटलं त्यांना आश्रय देऊ नका किंवा त्यांना आमच्या सुपूर्द करा, आम्हाला द्या. आम्हाला म्हटलं नाही, आम्ही यातलं काहीच करणार नाही. आम्ही दलाई लामाला आश्रय देऊ, आम्ही त्यांना सुरक्षा पण देऊ, आणि आम्ही दलाई लामाला तुम्हाला सुपूर्द करणार नाही. आणि भारताची ही भूमिका बरोबर पण होती. कारण एवढे बौद्ध लोक पूर्ण जगभरातले त्या व्यक्तीला मानतात. दलाई लामा आपल्या धर्माचे प्रमुख आहे. उद्या आम्ही तुम्हाला दिलं, तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करणार, एक वेळ त्यांची हत्या करणार, किती लोकांच्या भावना दुखावल्या जातील. आपण म्हटलं नाही, आम्ही असं नाही करणार. तिथून संबंध बिघडले. दुसरे कारण होतं की पहिले भारत आणि चीनमध्ये तिबेट होता. आता काय झालं, कारण की चीनने तिबेटवर कब्जा केला 1950 मध्ये. आता काय झालं की चीनच्या सीमा भारताला लागल्या आणि तिथून सुरू झाला सीमावाद. 1914 मध्ये शिमला इथे करार झाला होता. 1914 त्यावेळेस आपल्या देशात ब्रिटिशांचं शासन होतं. तर आपल्या देशातलं जे ब्रिटिश सरकार होतं भारतातलं आणि तिबेट मधलं जे कोणी राजे वगैरे होते तिथले, यांच्यामध्ये करार झाला होता आहे. आणि त्या कराराअंतर्गत भारत आणि तिबेट मधली सीमा जी आहे ती निश्चित करण्यात आली होती. ती जी सीमा ओढण्यात आली त्याचं नाव होतं किंवा त्याचं नाव आजही आहे मॅकमोहन लाईन. मॅकमोहन ब्रिटिश अधिकारी होते, फॉरेन सेक्रेटरी होते ते. तर त्यांनी ती सीमा निश्चित केली आणि मग दोन्ही देशांनी म्हणजे भारत
भारताच्या वतीने ब्रिटिश सरकारने आणि तिबेटचे जे कोणी राजे वगैरे होते त्यांनी त्या करारावर स्वाक्षरी केल्या. 1914 ची गोष्ट, शिमला करार होता. पण जेव्हा चीनने तिबेट गिळला, तिबेटवर कब्जा केला, चीनने म्हटलं की आम्ही या मॅकमोहन लाईनला नाही मानत. आपण म्हटलं का नाही म्हणत? हा तर आंतरराष्ट्रीय करार आहे. असंच नाही की करार केला कोणी त्याला मोडून टाकेल असं नाही करता येत. त्याला आंतरराष्ट्रीय कराराचा दर्जा प्राप्त आहे. म्हणाला ठीक आहे, तुम्ही हा करार कोणासोबत केला? तिबेटचा जो कोणी राजा बिजा होता तो. आता हा जो तिबेट भाग आहे याच्यावर कोणाचं साम्राज्य आहे? कोणाचं आता याच्यात शासन आहे? आमचं आहे, चीनचं. तुम्ही आमच्यासोबत केला का करार? नाही. म्हणून आम्ही याला मानत नाही. इथून सुरू झाला भारत आणि चीन मधला सीमावाद. 20 ऑक्टोबर 1962 ला चीनने भारतावर आक्रमण केलं. त्याच्या आधी पण अधूनमधून लढाया होत होत्या, सीमेवर सैनिकांचे संघर्ष होत होते. पण 20 ऑक्टोबर 1962 ला फायनली चीनने भारतावर आक्रमण केलं. भारतीय लष्कर त्याचा सामना करू शकला नाही. चीन बरंच आपल्या सीमेच्या आत घुसलं आणि त्याला कारण आपले लष्कर कमकुवत होते, आपले सैनिक नामर्द होते, हे कारण नाहीये त्याला. काय झालं? आपले सैनिक कमकुवत होते, आपल्याकडे आपल्या सैनिकांमध्ये हिंमत नव्हती की चीनी लोक खूपच बहादूर आहे, कशालाच घाबरत नाही असं नव्हतं. काय झालं? आपले सैनिक कमकुवत होते, आपल्याकडे आपल्या सैनिकांमध्ये हिंमत नव्हती की चीनी लोक खूपच बहादूर आहे, कशालाच घाबरत नाही असं नव्हतं. आपल्या सेनेमध्ये राजकारण करण्यात आलं. हा आपल्या जवळचा ऑफिसर आहे, याला वरच्या पदावर नेऊन बसवा. हा याच्या जवळचा आहे, तो त्याच्या जवळचा आहे, म्हणून याला वर बसू दे, याला. हे असं झालं होतं. लाजिरवाण्या पद्धतीने आपण ती हारलोय लढाई. कोणी त्याचं किती गुणगान करत असलं, हे केलं ते केलं, वास्तविकता ही आहे आपण ती लढाई हारलो. चीन आपल्या सीमेच्या आत घुसून आला होता बरंच. आपले सैनिक लढले, बहादुरीने लढले, काही ठिकाणी मरून गेले, पण आपली पोस्ट नाही सोडली. हेही उदाहरण आहे. पण जे हारलो ते राजकीय कारणांमुळे हारलो, लष्करी कारणांमुळे नाही हारलो आपण. असो. 20 नोव्हेंबर 1962 ला चीनने स्वतःहून युद्धबंदी घोषित केली. 1 महिना चाललं ते युद्ध. 1 महिन्यात त्यांनी आपला बरेचसा भूप्रदेश जो आहे त्याच्यावर कब्जा केला आणि 1 महिन्यानी स्वतःहून घोषणा करून टाकली की आम्ही लढाई थांबवतोय. त्याच्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेशचा भाग याच्यावर त्यांनी कब्जा केला होता, तो त्यांनी सोडून दिला. तिथून ते मागे चालले गेले. पण आपला लडाखचा भाग जो आहे तो त्यांनी अजूनही आपल्या कब्जात ठेवलाय, ज्याला अक्साई चीन म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले संबंध खराब होते. असं म्हणतात की आपले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे जे चीनने जो हल्ला केला, याचा जो एक त्यांच्यावर जो परिणाम झाला, मानसिक परिणाम, त्यांच्या आरोग्यावर जो परिणाम झाला, याच्यामुळेच पुढे जाऊन 1963-64 मध्ये काहीतरी त्यांचं निधन झालं. असा हा इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर संबंध तणावाचेच होते. ठीक आहे. पण या संबंधांमध्ये एक जी मोठी घटना घडली ती म्हणजे जून 2003 मध्ये आपले त्यावेळेसचे जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांनी चीनला भेट दिली आणि त्या भेटीमध्ये हा एक करार करण्यात आला, डिक्लेरेशन ऑन प्रिन्सिपल्स फॉर रिलेशन्स अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह कोऑपरेशन. या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली आणि हा करार भारत आणि चीन मधले जे द्विपक्षीय संबंध आहेत, बायलॅटरल रिलेशन्स, याला मान्यता देणारा हा पहिला लिखित करार होता. पहिला लिखित करार द्विपक्षीय संबंधांना मान्यता देणारा की हो, भारत आणि चीन मध्ये द्विपक्षीय संबंध आहेत, आम्ही एकमेकांचे शेजारी देश आहोत, आमच्यामध्ये संबंध अशा अशा प्रकारचे असतील, अशा अशा प्रकारचे ते असायला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. इथे भारताचा दूतावास असेल, इथे भारतामध्ये चीनचा दूतावास असेल, या दूतावासांची कामे अशी अशी असतील, अशा वगैरे पद्धतीचा हा करार होता. हे होतं या कराराचं नाव. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये जे विवाद आहे त्याची कारणे काय काय आहेत ते बघूयात. सगळ्यात पहिला म्हणजे सीमा विवाद. भारत आणि चीन मध्ये
इथे नकाशा जो दिलाय याच्यातून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, इथे लक्ष द्या. भारत आणि चीन मधली जी सीमा आहे याला मॅकमोहन लाईन म्हणतात. या भागात ही मॅकमोहन लाईन आहे. इथे हे जे ईशान्येकडील जे राज्य आहे अरुणाचल प्रदेश, ही जी सीमा याला मॅकमोहन लाईन म्हणतात. 1962 मध्ये चीनने आपल्या या भागावर कब्जा केलाय. हा अजूनही चीन मध्ये आहे. हा भाग चीनचं शासन चालतं इथे. अक्साई चीन म्हणते. यांनी तर आता इथून एक हायवे पण बनवलाय यांचा, नॅशनल हायवे. हा तिबेटचा भाग आहे बघा, ज्याच्यावर 1950-51 मध्ये चीनने कब्जा केला. इथून यांचा एक नॅशनल हायवे जातो या भागातून. आपण याला आपला भाग म्हणून दाखवतो. आपण आपल्या नकाशामध्ये आपल्या याच्यात दाखवतो. चीनने खरं वास्तविक ग्राउंड कंडिशन ही आहे की चीनने याच्यावर कब्जा केला आहे. आणि ही जी सीमा येतली याला LAC म्हणतात, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. आपण आपल्या सीमेमध्ये नकाशामध्ये हे दाखवतो. खरं म्हटलं तर इथे आपला काही चालत नाही. हा जो लाल भाग आहे इथे आपला काही चालत नाही. इथे सगळं चीनचं चालतं. इथून यांचा एक रस्ता गेलाय, नॅशनल हायवे गेलाय यांचा एक. आपण खूप आक्षेप घेतला की नाही हा आमचा भाग आहे, इथून तुम्ही बनवू नका. ते म्हणाले आमच्या कब्जामध्ये, आम्हाला जे वाटेल ते आम्ही करू. बनवला यांनी इथून नॅशनल हायवे. ही आहे LAC. आता LAC मध्ये तुम्ही बघा की आपल्या आणि चीनमध्ये संघर्ष होत राहतो. कारण आपला एक दृष्टिकोन आहे LAC बद्दल. आपले सैनिक म्हणतात की उदाहरणार्थ हे इकडे भारत आहे, इंडिया, इकडे समजा चायना आहे. आपल्या भारतीय सैनिकाच्या दृष्टीने हे LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. चीनी सैनिकांच्या दृष्टीने हे LAC आहे. अशा पद्धतीचं इथे LAC वर काही कुठे तारेचं कुंपण वगैरे नाहीये. बऱ्याचशा ठिकाणी नुसतं असं मोकळं मैदान आहे. ज्याला जे वाटतं तो तिथपर्यंत समजू शकतो. आपला भाग आहे. आपण म्हणतो की आमचा भाग इथपर्यंत आहे. चीन म्हणतं की आमचा भाग इथपर्यंत आहे. आता इथे बरेचदा भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष होतो. कारण आपले सैनिक इथपर्यंत जायला जातात. रे इथपर्यंत आपली लाईन आहे, चला इथपर्यंत जाऊ आपण. चीनी सैनिक इथपर्यंत जायला जातात आणि मग इथे यांचा संघर्ष होतो. असंच गलवानमध्ये झालं जून 2020 मध्ये. असंच हॉट स्प्रिंग मध्ये झालं होतं. हॉट स्प्रिंग नावाचा एक भाग आहे इथे लडाखमध्ये. CRPF त्यावेळेस ही जे सीमेची संरक्षणाची जबाबदारी CRPF वर होती. CRPFच्या सैनिकांची एक तुकडी इथे गस्त करायला गेली. चीनी सैनिकांनी अँबुश करून त्यांच्यावर गोळीबार केला. आपले 11 जवळपास CRPFचे सैनिक जे आहेत ते शहीद झाले होते. आणि आजही आपण त्या दिवसाला 21 ऑक्टोबरचा दिवस होता तो. आजही आपल्या देशात 21 ऑक्टोबरला आपण जे पोलीस स्मृती दिन जो बघितल्यात येतो ना, ऑब्झर्व केला जातो ना, तो त्या कारणात. कारण या 21 ऑक्टोबरला आपल्या CRPFचे जे की पोलीस दल आहे त्याचे जवळपास 11 सैनिक शहीद झाले होते देशाच्या सीमांचं रक्षण करताना. हा प्रॉब्लेम आहे. इकडे मॅकमोहन लाईन, अरुणाचल प्रदेशला चीन साऊथ तिबेट म्हणतात, दक्षिण तिबेट. आणि हे आपल्या नकाशामध्ये दाखवतं. हे म्हणतात अरुणाचल प्रदेश आमचं आहे. ते अरुणाचल प्रदेश नाही म्हणत, ते म्हणतात दक्षिण तिबेट आहे. हा तिबेट, हा दक्षिण तिबेट. ते आपल्या नकाशामध्ये दाखवतं. ऍक्च्युली अरुणाचल प्रदेश आपल्या देशात येतो. आपण म्हणतो नाही हा आमच्या देशाचा भाग आहे. चीन आपल्या नकाशामध्ये दाखवतो. तर असे प्रॉब्लेम्स आहेत. सीमा क्लिअर नाही आहे, सीमेवरून अजूनही वाद आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं चीन ती जी होती ना शिमला अग्रीमेंट वगैरे जे होतं चीन त्याला मानत नाही. चीननी स्पष्ट सांगून दिलंय आम्ही त्या अग्रीमेंट नुसार नाही चालणार. ठीक आहे. त्याच्यानंतर भौगोलिक राजकीय कारणे, जिओ पॉलिटिकल रिझन्स आहेत. ठीक आहे. आपल्याला आपलं वर्चस्व गाजवायचंय, चीनला त्याचं गाजवायचं आहे. आपला हा जो आशिया खंड आहे याच्यामध्ये आपण विचार करतो आपलं वर्चस्व चालायला पाहिजे. चीनला वाटतं आपलं वर्चस्व चालायला पाहिजे. चीन आपल्याला भौगोलिक दृष्ट्या एन्ट्रॅप करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे कैद करायचा प्रयत्न करतोय. बघा बांगलादेशचं चिटगाव जे बंदर आहे ते चीन विकसित करतंय. श्रीलंकेचं हंबनटोटा बंदर चीनला मिळालं होतं 99 वर्षाच्या लीजसाठी. पाकिस्तान मधलं जे ग्वादार बंदर आहे ते तो करतोय. म्हणजे बेसिकली झालं काय माहितीये का, असं जर नकाशा दाखवायचा झाला तर हा आपला भारत आहे समजा, हे इथे श्रीलंका आहे, या ठिकाणी बांगलादेशचं चितगाव बंदर आहे, इथे हंबनटोटा आहे,
आणि इथून जर असं बघितलं तर हे पाकिस्तानचं ग्वादार बंदर आहे. तिन्ही ठिकाणी चीन आहे. चितगाव, हंबनटोटा आणि हे ग्वादार. आणि हा आपला देश आहे भारत, इंडिया इथे मध्ये. अशा पद्धतीने तो आपल्याला घेरायचा प्रयत्न करतोय. ही जी चीनची सामरिक योजना जी आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे, त्याचं नाव आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स. चीनची सामरिक योजना आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे, भारताला समुद्रातून घेरायची. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हटलं जातं. मग आपण काय केलं? आपण म्हटलं ठीक आहे, तुम्ही आम्हाला समुद्रावर घेरता का? आम्ही तुम्हाला जमिनीवर घेरू. हे जे इथले वरचे जे देश आहेत, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, आपण यांच्यासोबत करार केला. ताजिकिस्तानमध्ये आपल्या वायुसेनेचं एक तळ आहे. भारताच्या बाहेर दुसऱ्या देशात एकमेव आपला लष्करी तळ आहे तो या ठिकाणी ताजिकिस्तानमध्ये. आपल्या वायुसेनेचा एक तळ आहे इथे. इथे तर पाकिस्तान आहे, इथे अफगाणिस्तान आहे, याच्या पलीकडे इथे आपल्या वायुसेनेचा एक तळ आहे. आपण म्हटलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला इथून जमिनीवर घेतो. इथले जे लोकशाही देश आहे, आम्ही यांच्यासोबत समझोता करतो, कारण आपल्याकडे लोकशाही आहे, चीनकडे नाहीये लोकशाही. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला जमिनीवर घेऊ. आपण बघा ना आता काय करतो, हा जो व्हिएतनाम जो आहे, आपण याला ब्रह्मोस मिसाईल दिला. व्हिएतनाम, कारण या व्हिएतनाम आणि चीनमध्ये 36चा आकडा आहे. यांच्यामध्ये पण या समुद्री सीमावरून भांडण सुरू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, चीनचं त्याच्या शेजारील जवळपास जेवढे देश आहे, सगळ्यांसोबत सीमा विवाद सुरू आहे. सगळ्यांसोबत चीनला भांडायचंय. कोणासोबतच, कुठल्याच देशाचा नाही ज्याच्यासोबत त्याची सीमा ठरली आहे. सगळ्यांसोबत भांडणं. ठीक आहे, हे अशी चीनची प्रवृत्ती आहे. आपण काय केलं, आपण व्हिएतनामला ब्राह्मोस दिलं. आता फिलिपाईन्स म्हणताय, इथे फिलिपिन्स नावाचा एक देश आहे. फिलिपिन्स म्हणतोय आपल्याला, आम्हालाही द्या ब्राह्मोस, कारण चीनचं आणि फिलिपिन्सचंही वाकडं आहे. आपण तयार आहोत फिलिपिन्सला ब्राह्मोस मिसाईल द्यायला. घ्या, तुम्ही घ्या ब्राह्मोस. वेळ पडली तर आम्ही इकडून मारू ब्राह्मोस, तुम्ही इकडून मारा, मारू सगळीकडून याला. आपण म्हणतोय आता आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही आम्हाला घेरता का, आम्ही तुम्हाला घेरू शकतो. भारताचं जे हे धोरण आहे, याला म्हटलं जातं आयर्न कर्टेल. आयर्न कर्टेल, ठीक आहे, लोखंडाचा पडदा. याला उत्तर आहे, स्ट्रिंग ऑफ पर्ल्सला उत्तर म्हणजे आयर्न कर्टेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं भौगोलिक राजकीय कारणे आहेत. तुम्ही आम्हाला घेता, आम्ही तुम्हाला घेतो, याच्यामुळे विवाद आहे. त्याच्यानंतर सार्वभौमत्वाचा अनादर. चीन जो आहे ते आपली जी प्रादेशिक सार्वभौमत्ता जी आहे, आपल्या प्रदेशावर आपलंच हक्क राहिला पाहिजे, आपल्याच सरकारचं चाललं पाहिजे, त्याचं उल्लंघन करतो चीन. कसं काय? तर चीनचा आणि पाकिस्तानचा एक प्रकल्प आहे सीपीईसी म्हणून, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. यांनी एक रस्ता बनवलाय. हे चीन मधलं एक शहर आहे, इथे बघा काशगड म्हणून. यांनी इथून एक रस्ता बनवला पाकिस्तानचं हे जे बंदर आहे ग्वादार म्हणून इथपर्यंत. या बंदराचा विकास जो आहे हाही चीन करतोय. चीन या बंदराचा विकास करतोय आणि यांनी रस्ता बनवला इथून काशगर पासून तर ग्वादार पर्यंत. या रस्त्याचं नाव आहे सीपीईसी, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. आणि हा जातो कुठून आहे बघा, जो पाकिस्तान अधिकृत काश्मीर आहे ना, तिथून चाललाय. हा भाग आपला आहे काश्मीरचा. कायदेशीर दृष्ट्या हा आपला भाग आहे. पाकिस्तानने अनधिकृतपणे याच्यावर कब्जा केलाय आणि चीननी इथून रस्ता बनवला. आणि भारताने याच्यावर आक्षेप घेतला की हा आमचा भाग आहे, तुम्ही आमची परवानगी न घेता तुम्ही इथून कसा काय रस्ता बनवताय. चीन म्हणाला तो सध्या पाकिस्तानच्या कब्जामध्ये, तो पाकिस्तानचा आहे, आम्ही बनवू रस्ता तिथून, तुम्हाला काय करायचं करून घ्या. म्हणजेच काय, आपला सार्वभौमत्वाचा अनादर केलाय. याच्यामुळे पण आपल्यामध्ये विवाद आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शक्ती संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवर. भारत आणि चीन एकमेकांचं शक्ती जी आहे ती संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर थल सेनेचा विचार केला, आर्मीचा विचार केला, एअरफोर्सचा विचार केला, तर चीन आपल्यापेक्षा पुढे आहे. चीनची आर्मी आपल्यापेक्षा मोठी आहे. त्यांच्याकडे जे टँक आहेत, रणगाडे आहेत, त्यांची संख्या आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. असं नाही की आपण कमकुवत आहोत.
पण तुम्ही जर एक अंकांचा जर विचार केला, क्वांटिटेटिव्हली विचार केला, तर चीन आपल्यापेक्षा पुढे आहे या बाबतीत. नेव्हीचा जर तुम्ही विचार केला तर नेव्हीमध्ये आपण चीनपेक्षा पुढे आहोत. आपल्या ज्या युद्धनौका आहेत, आपल्या ज्या नौसेनेचं जे सामर्थ्य आहे ते चीनपेक्षा जास्त आहे. म्हणून चीन काय करतं, आपली नौशक्ती अजून जास्त वाढू नये म्हणून चीनची एक स्ट्रॅटेजी बघा काय आहे, की आपल्याला जमिनीवर एंगेज करून ठेवायचं. हे चीनी सैन्य का बरं आपल्या सीमेमध्ये घुसतात, मग हाणामाऱ्या होतात, मग ते आपले टँक बोलवतात, आपण आपले टँक तिथे लावतो. भारताला एंगेज करून ठेवायचं. उद्या समजा भारताला पैसा खर्च करायचा आहे, भारताने विचार केला पाहिजे, नाही यार आपण टँक खरेदी करू, आपण आपल्या लष्करांसाठी बंदुकी खरेदी करू, हे खरेदी करू. तुम्ही जमिनीवर एंगेज राहा. चीन काय करतं, चीन आपल्या नौसेना जी युद्ध नौका वगैरे ज्या आहे त्या बनवत चाललाय, पाणबुड्या बनवत चाललाय, सबमरीन्स बनवत चालला आहे, एअरक्राफ्ट कॅरियर बनवत चाललाय. त्याला आपल्या नौसेनेचं सामर्थ्य वाढवायचं आणि त्याची इच्छा आहे की भारताने आपल्या नौसेनेचं सामर्थ्य वाढवू नये म्हणून जमिनीवर एंगेज करून ठेवायचं. म्हणून सीमा विवाद जो आहे तो चालू ठेवायचा. अधून मधून कधीतरी 6 महिन्यांनी वर्षभरात कुठेतरी जाऊन घुसायचं, भांडणं करायचे, आपले रणगाडे नेऊन सीमेवर ठेवायचे. म्हणजे भारत पण आपले रणगाडे आणेल, भारताला वाटेल नाही रणगाडी जास्त महत्वाचे आहे, युद्ध नौका जास्त महत्वाच्या नाहीये, जो पैसा आहे तो याच्या मागे खर्च करेल आणि आपण तिकडे आपल्या नौसेनेचा विकास करायचा. ही चीनचं स्ट्रॅटेजी आहे. आपणही काय करतोय की ठीक आहे, चीन आपल्याला इथे सीमेवर घेरतोय का, आपण काय करतो, आपण आपल्या युद्ध नौका पाठवतो दक्षिण जे चीनी समुद्र जे आहे, साऊथ चायना सी, तिथे आपण आपली युद्ध नौका पाठवून देतो. आता ज्यावेळेस गलवानमध्ये भारत आणि चीनमध्ये जो संघर्ष झाला होता, आपण काय केलं, आपण आपल्या 2 नौका पाठवल्या दक्षिण चीनी समुद्रामध्ये. आपण म्हटलं आम्ही व्हिएतनाम सोबत ट्रेनिंग करतोय, तिथे पाठवून दिल्या. चीनला इशारा होता, बेटा तुम्ही जास्त तिकडे जर अरेरावी कराल ना, इथून आम्ही मिसाईल मारून देऊ तुम्हाला. आणि आपल्याकडे चांगल्या मोठ्या लॉंग रेंज मिसाईल आहे. आपल्या पाणबुड्यातूनही आपण मिसाईल फायर करू शकतो, न्यूक्लिअर मिसाईल फायर करू शकतो आपण. तेही सामर्थ्य आता आपल्याकडे आहे की आपण जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रातून न्यूक्लिअर किंवा परमाणु जे शस्त्र आहे ते आपण दागू शकतो दुसऱ्या देशावर, त्यांचा मारा करू शकतो आपण. याला न्यूक्लिअर ट्रायड म्हणतात. आपल्याकडे न्यूक्लिअर ट्रायड आहे. अग्नी मिसाईल सारख्या वगैरे मिसाईल आहे, आपण जमिनीवरून मारू शकतो. ब्राह्मोस सारखे मिसाईल आहेत जे आपण हवेतून मारा करू शकतो. आणि K4, K15 सारख्या मिसाईल्स आहेत. सबमरीन मधून, पाणबुडीतून, म्हणजे समुद्राच्या खालून, समुद्राचे जे पृष्ठ जे असतं महासागरीय पृष्ठ त्याच्या खालून आपण मारा करू शकतो. हेही सामर्थ्य आपल्याकडे. आपण चीनला धमकी देतो, मग 2 युद्ध नौका पाठवून दिल्या दक्षिण चीनी समुद्रामध्ये. जास्त जर अरेरावी कराल तिकडे लडाखमध्ये आमच्या भागात घुसायला प्रयत्न कराल, इकडून मारून मिसाईल. हा इशारा होता चीनला. हे सुरू राहतं या 2 देशांमध्ये. त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध बनू शकत नाही. चीनी महत्वाकांक्षा आणि आक्रमकता. चीनची महत्वाकांक्षा आहे जगातलं नंबर 1 पोझिशन जी आहे ती मिळवायचं, जगात महासत्ता म्हणून मिळवायचं. चीन म्हणतो आता अमेरिकेमध्ये ते सामर्थ्य नाही, आणि हे खरं आहे. अमेरिका जी होता आजपासून 10 वर्ष आधी, 15 वर्ष आधी, आता तो अमेरिका उरलेला नाहीये, आता तो रशिया उरलेला नाहीये. आता खरंच जर महासत्ता कोणी बनू शकते एकदम जवळ जो आलाय तो म्हणजे चीन आहे. सगळ्याच बाबतीत, आर्थिक विकासाच्या बाबतीत, जगामध्ये जो त्यांचा व्यापार आहे, जे त्यांचे लष्करी सामर्थ्य आहे, चीनचं मिलिटरी पॉवर आहे. चीन आजकाल अमेरिकेसोबत अरेरावी करतो, अमेरिकेला डायरेक्ट धमकी देतो, तुम्ही जर त्या तायवानच्या बाजूने राहिलात उद्या तुम्हालाही घेऊ आम्ही, तुम्हालाही कळणार नाही म्हणे कसं येऊन आम्ही मारून गेलो. अमेरिकेची जी टेक्नॉलॉजी आहे, लष्करी टेक्नॉलॉजी, मिलिटरी टेक्नॉलॉजी, त्या तोडीची टेक्नॉलॉजी चीनकडे आहे. ही गोष्ट दुसरी आहे की ती त्यांनी अमेरिकेकडूनच चोरली आहे.
पण आहे त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी. स्टेल्थ टेक्नॉलॉजी आहे, ऍडव्हान्स एअरक्राफ्ट आहे, मिसाईल्स आहेत, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, एका खंडावरून दुसऱ्या खंडावर मारा करू शकणारे मिसाईल्स त्यांच्याकडे, सगळं आहे त्यांच्याकडे. झपाट्याने त्याचा विकास करतायत ते. चीनची अपेक्षा ही की जगामधला आता नंबर 1 पोझिशन जी आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे. सगळ्या जगात आमच्या वस्तू गेल्या पाहिजे, व्यापार मुक्त राहिला पाहिजे, कोणी आम्हाला थांबवलं नाही पाहिजे, कोणी आमच्या वस्तूंवर कर लावायला नाही पाहिजे, आमच्या ज्या वस्तू आहेत, सेवा आहेत, त्यांना अडथळा निर्माण व्हायला नाही पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे, आमच्या मर्जीनुसार सगळं जग चालायला पाहिजे, असं त्यांची महत्वाकांक्षा आहे. आणि आक्रमकता. नाही जर कोणी प्रेमाने ऐकलं तर मग भीती दाखवू त्याला. हे चीनचं या पद्धतीचं धोरण आहे त्यांचं. सीमाविवाद. सीमाविवाद आहे तो शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचा प्रयत्नही करणार. तिथे हे लोक काय करणार माहितीये का, बैठक होणार आहे समजा सीमा विवादासाठी भारत आणि चीनमध्ये, एक त्यांनी कृती दल बनवला आहे, जॉईंट वर्किंग ग्रुप बनवण्यात आला आहे सीमा विवाद सोडवण्यासाठी. याची ज्यावेळेस बैठक होणार असते ना, त्याच्या आधी हे मुद्दामून सीमेवर काहीतरी करते. चीनी सैनिक आपल्या हद्दीत घुसून जातील किंवा तिथे एखादं रणगाडे आणून ठेवतील सीमेवर, त्यांचे जे लढाऊ विमान आहे ते त्या भारतीय सीमेजवळून उडतील. कशासाठी? दबाव बनवण्यासाठी. त्या बैठकीच्या आधी पुढच्यावर दबाव बनवण्यासाठी. हे अशा प्रकारची आक्रमक मानसिकता आहे. चला शांततेच्या मार्गाने काहीतरी होत आहे, आपणही शांततेने करू, असं नाही, पुढच्यावर दबाव बनवायचा. हे चीनचं धोरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्यापारी आणि आर्थिक कारणे. चीनचं जर तुम्ही अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर चीनी अर्थव्यवस्था जी आहे ती निर्यात आधारित आहे. निर्यातीवर त्यांची अर्थव्यवस्था चालते. मोठ्या प्रमाणात चीनची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी जी आहे ना ती खरंच लक्षणीय आहे. स्वस्त दरात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ते लोक वस्तू बनवतात. तिथले जे लहान लहान शहर आहे ना तिथे मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत. तुम्ही बघा आज आपल्या इथे दिवाळीमध्ये हे लाइटिंग, हे जे दिवे येतात ते बल्बवाले, सगळे तिथे बनतात चीनमध्ये. ही चीनची क्षमता आहे. स्वस्त दरात आणि मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात हे मॅन्युफॅक्चरिंग करतात, वस्तूंची उत्पत्ती करतात. आणि यांच्यावर चीनवर हे म्हणजे कंपल्शन आहे की त्या वस्तू निर्यात झाल्या पाहिजे, त्या एक्सपोर्ट झाल्या पाहिजे, तेव्हाच त्यांची अर्थव्यवस्था चालू शकते. आणि ते करण्यासाठी ते लोक काही करते. आणि आपण जागतिकीकरणाच्या काळात राहतोय. आपण कुठल्या देशावर असं निर्बंध नाही टाकू शकत की नाही तुमच्या वस्तू आम्ही घेणारच नाही. ठीक आहे, एखादा देश काय करेल, कर लावेल, वाढवेल तो कर. पहिले तर कर 10% होता, आता आपण म्हणून 40% कर लागेल, तर 100% कर लागेल. ज्या मूल्यात तुमची वस्तू येते आमच्या देशात त्याच्या दुप्पट मूल्यात ती बाजारपेठ येते. अरे पण तरी त्या वस्तू विकल्या जात आहे ना. ऑलरेडी भारत सरकारने चीनी वस्तूंवर खूप कर लावलाय, तरी त्या विकल्या जातात. निर्यात आधारित अर्थव्यवस्था आहे चीनची. निर्यातीवर चालतं आणि निर्यात करायसाठी चीन काहीही करू शकतं. त्यातला एक चीनचा प्रकल्प म्हणजे वन बेल्ट वन रोड नावाचा त्यांचा एक प्रकल्प आहे. समुद्री मार्गातून पूर्ण जगभरात आपलं जाळं पसरवायचं आणि जमिनी मार्ग निर्माण करायचे पूर्ण जगभरात आपलं जाळं पसरवण्यासाठी. त्यासाठीचा हा प्रकल्प आहे. OBOR, वन बेल्ट वन रोड किंवा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह पण म्हणतात, BRI याला. तुम्ही इथे बघा, हा इथे चीन आहे. इथून बघा पूर्ण समुद्री जाळ यांनी निर्माण केलंय. आफ्रिकेपर्यंत जायचं, तिथून मग इकडे युरोपमध्ये जायचं, हे ऍथेन्स म्हणजे स्पेनमध्ये, हे इटलीपर्यंत समुद्री मार्ग निर्माण करायचा. तसंच समुद्री मार्ग इकडे पण निर्माण करायचा. क्वालालंपूर, ठीक आहे, हे लाओस वगैरे असं. आणि जमिनी मार्ग पण निर्माण करायचा, हे अशा पद्धतीचं. पूर्ण इराणमध्ये तेहरान झालं, मग तुर्कीमध्ये जायचं इस्तांबूल, रशियापर्यंत जाईल मॉस्को, इकडे नेदरलँड्स मध्ये वगैरे पोलंड, नेदरलँड, सगळं जमिनी रस्ते निर्माण करायचे, समुद्री मार्ग निर्माण करायचे. अशा पद्धतीचं जाळ निर्माण करायचं चीनची योजना आहे. बरेचसे देश याच्यामध्ये सामील पण झाले आहेत. आणि चीन काय म्हणतं माहितीये का, ठीक आहे आपल्याला रस्ता बनवायचा आहे, एखाद्या देशाला म्हणेल की आपण अशा पद्धतीने रस्ता बनवू, आमचा फायदा होईल, आमच्या वस्तू जाईल. अरे तर तुमच्याही जाईल ना वस्तू, तुम्ही पण यात सामील व्हा. कुठल्या देशाने म्हटलं की नाही आमच्याकडे पण पैसे नाही एवढा मोठा रस्ता बनवायला,
आज 5,000 किलोमीटरचा रस्ता बनवायचा आमच्या देशातून, आमच्याकडे नाहीये एवढा पैसा. चीन म्हणतं काही टेन्शन नका घेऊ, आम्ही तुम्हाला कर्ज देतो. कर्ज द्यायला तयार आहे. आणि उद्या जर तो देश कर्ज नाही फेडू शकला तर त्या देशाचा तेवढा जो प्रदेश आहे रस्त्याचा त्याचा कब्जा चीनकडे येऊन जातो. याला डेट ट्रॅप डिप्लोमॅसी म्हणतात. डेट ट्रॅप, कर्जाचं जाळं. कर्जाचं जाळं तयार करतोय चीन. हे जे अविकसित वगैरे जे देश आहेत ना आफ्रिकेतले वगैरे, हे चीनकडे जातात कर्ज मागायला किंवा चीन स्वतःहून यांना म्हणतो की अरे तुमच्या देशामध्ये रस्ते बनवा, मोबाईलची सेवा पुरवा, इंटरनेट पुरवा. आज बघा जग कुठे गेलाय, तुम्ही कुठे राहिलाय. हे म्हणतील नाही तुमचं तर बरोबर आहे पण पैसा लागतो. चीन म्हणतो काही टेन्शन नका घेऊ, आम्ही तुम्हाला पैसा देतो, कर्ज देतो आम्ही, त्या कर्जातून हे सगळं करा. ठीक आहे, देशांना वाटतं अरे चीन किती छान देश आहे, आपल्याला कर्ज द्यायला तयार आहे, एवढं कर्ज द्यायला तयार आहे, लाखो करोडो डॉलर्सचं कर्ज द्यायला तयार आहे. पण ते अटी येतात मग चीनच्या. अट काय? रस्ता आमच्या देशाची कंपनी बनवेल. टेलिकॉम नेटवर्क पुरवायचं आहे तुमच्या देशात, आमची कंपनी करेल, चीनी कंपनी करेल हे काम, दुसऱ्या कुठल्या कंपनीला हे काम द्यायचं नाही. म्हणजे काय, त्या देशाने कर्जही घेतलं, जो रस्ता बांधेल चीनी कंपनी बांधेल, त्याच्यावर टोल कोण वसूल करेल? चीनी कंपनी वसूल करेल. टेलिकॉम नेटवर्क कोणी केलं? चीननी केलं. तिथे सिम कार्ड कोणती कंपनी वाटेल? चीन वाटेल. त्याच्यातून जो नफा येईल तो कुठे जाईल? तो चीनमध्ये जाईल आणि कर्जाची परतफेडी करावीच लागेल. आणि नाही केलं तर मग चीन काय करेल? त्याच्यासोबत अटी राहतात. नाही केलं तर पुढचे 99 वर्ष ही टेलिकॉम सर्व्हिस आमचीच कंपनी चालवेल. करार करताना 10 वर्ष असतो आणि जर तुम्ही वेळेवर कर्ज नाही फेडू शकले तर पुढचे 99 वर्ष आमचीच कंपनी ती टेलिकॉम सेवा पुरवेल. टोल 10 वर्ष आम्ही टोल वसूल करू पैसे काढण्यासाठी, पण जर तुम्ही कर्ज नाही फेडलं तर तो 10 वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही त्याच्यावरून टोल वसूल करू. जोपर्यंत आमचं कर्ज फेडलं जात नाही तोपर्यंत. कदाचित पुढचे 100 वर्ष असू शकते, पुढचे 200 वर्ष असू शकते. अशा पद्धतीचं चीन काम करते. डेट ट्रॅप डिप्लोमॅसी म्हणतात त्याला. ठीक आहे, तर हा पण एक भारत आणि चीन मधला प्रॉब्लेम आहे. कारण काय, या डेट ट्रॅप डिप्लोमॅसीमध्ये आपल्या आजूबाजूचे देश जे आहेत ज्यांच्यासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत हे याला बळी पडत आहे. उदाहरणार्थ श्रीलंका. श्रीलंकेने काय केलं? आपलं एक बंदर हंबनटोटा नावाचं चीनला दिलं विकसित करायसाठी. कर्ज घेतलं चीनकडून. ज्यावेळेस हे कर्ज नाही फेडू शकले, चीन काय म्हणाला? आता पुढच्या 99 वर्षासाठी हंबनटोटा आमच्याकडे राहील. हंबनटोटा म्हणजे तुम्ही विचार करा, आता भारताच्या किती जवळ आलाय चीन. हे इथे हंबनटोटा आहे या ठिकाणी कुठेतरी. हे इथे आपण आहोत भारत. इतक्या जवळ भारताच्या चीन आला. आता इथे तो आपल्या युद्ध नौका पाठवेल, सगळं भारताची हेळणी करेल. आजकाल सगळं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर चालतं. यांनी इथे एक रडार लावलं की सगळं माहिती होईल भारताचे किती जहाज आहेत, इथे किती लढाऊ विमान आहे जे इथे उडतात आहे, या भागामध्ये गस्त घालताय, सगळं त्याला माहिती होऊन जाईल चीनला. आपल्याला हे नको आहे. आपल्याला हिंद महासागरामध्ये चीन नको आहे. हे जे इंडियन ओशन आहे, आपल्याला या भागात चीन चालत नाही. कारण चीन जर या भागात आला तर आपलं या भागातलं जे वर्चस्व आहे, या भागातलं आपलं जे स्वातंत्र्य आहे हे संपून जाईल. ते आपल्याला नको आहे. ठीक आहे, तर अशा कारण आहेत ज्याच्यामुळे भारत आणि चीन मध्ये विवाद आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान. बहुतांश गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, थोडस त्याच्यावर चर्चा करूयात. विवादाची कारणे काय काय आहेत? भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठल्या कारणांवरून विवाद आहे? आपल्याला माहिती आहे की 36चा आकडा आहे आपल्या दोन देशामध्ये. काय कारणे आहेत ते जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे राज्य पुरस्कृत दहशतवाद, स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम. पाकिस्तान स्टेट जो आहे तो आपल्या देशामध्ये दहशतवाद जो आहे याचा पुरस्कार करतो किंवा त्याला स्पॉन्सर करतो आणि हे पाकिस्तानचं धोरण आहे. तिथलं सरकार, तिथल्या ज्या सरकारी संस्था आहेत, जसं की त्यांची जी गुप्तचर संस्था आहेत, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ISI,
ही दहशतवादी तिथल्या ज्या संघटना आहेत, लष्कर ए तोयबा, जमात ए इस्लामी वगैरे, JEM, जैश ए मोहम्मद वगैरे वगैरे, अशा ज्या तिथल्या दहशतवादी संघटना ज्या आहेत, त्यांना खत पाणी घालतं, त्यांना सगळं साधन सामग्री आणि प्रशिक्षण त्यांना पुरवतं. खुलेआम पद्धतीने टेररिस्ट कॅम्प्स स्थापन केले जातात, चालवले जातात, दहशतवाद्यांची भरती केल्या जाते, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना शस्त्र वगैरे जे आहेत ते सगळे पुरवले जातात. आणि मग त्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीमध्ये पाठवण्यात येतं, जेणेकरून त्यांनी उपद्रवी कारवाया कराव्यात आपल्या इथे. 26 नोव्हेंबर 2008 ला आपल्या देशात जो मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, सरळ सरळ त्याच्यातले पुरावे आपण पूर्ण जगापुढे दाखवले, जगापुढे हे सिद्ध केलं आपण की हे पाकिस्तानने केलं आहे. ते जे दहशतवादी आपल्या देशात घुसून आले होते, पाकिस्तानी लोक होते, यांचं सगळं प्रशिक्षण वगैरे आणि यांना कंट्रोलिंग तिथून पाकिस्तानातून होत होतं. हे पाकिस्तानचं धोरण आहे. कशामुळे? कारण त्यांच्या लक्षात आलं की आपण पारंपरिक पद्धतीच्या लढाया लढून आपण भारतासोबत जिंकू नाही शकत. भारताविरुद्ध नाही जिंकता येत आपल्याला. त्यांनी केला प्रयत्न, बरेचदा केला. 1965 मध्ये केला, 1971 मध्ये केला, 1999 मध्ये केला, कारगिल मध्ये. नाही जिंकता आलं. म्हणून आता त्यांचं धोरण काय की ठीक आहे, आता पारंपरिक पद्धतीच्या लढाया नाही लढायच्या, उगाच आपण हारतो, आपली बदनामी होते, त्याच्यापेक्षा आता छुप्या पद्धतीने भारताला चकमा द्यायच्या. पाकिस्तानचं एक सामरिक धोरण आहे, ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स म्हणून. भारताला 1000 घावांनी रक्तबंबाळ करा. तुम्ही एक मोठा घाव नाही देऊ शकत भारताला, मोठी लढाई नाही लढू शकत, भारताचं नुकसान नाही करू शकत. मग काय, 1000 लहान लहान घाव करा. मुंबईवर हल्ला करा, अक्षरधाम मंदिरावर हल्ला करा, दिल्लीत हल्ला करा, जम्मू काश्मीर मध्ये हल्ला करा, आणि असे 1000 घाव भारताला देत राहा. हे पाकिस्तानचं लष्करी धोरण आहे भारताविरुद्ध. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारत आणि पाकिस्तानच्या संबंधामधला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे काश्मीर प्रश्न. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला, काश्मीर, जम्मू काश्मीर जे आहे हे एक संस्थानक होतं, प्रिन्सली स्टेट होतं, जिथले राजे होते महाराजा हरिसिंग. आणि महाराजा हरिसिंगने असं ठरवलं होतं की मी भारतातही समाविष्ट होणार नाही आणि पाकिस्तानमध्ये नाही, मी स्वतंत्र राहील, जम्मू काश्मीरचा कारभार स्वतंत्र आहे. आपण त्याचा आदर केला की ठीक आहे, ते नाही म्हणतात ते जाऊ द्या. पाकिस्तानी नाही, पाकिस्तानने तिथे आपलं लष्कर पाठवलं, त्याच्यावर कब्जा करायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मग महाराजा हरिसिंग आपल्याकडे आले, आपण म्हटलं आम्ही असं नाही तुमची मदत करू शकत. कारण कसं आहे, शेवटी ते भानगड तुमच्या आणि पाकिस्तान मधली आहे, आम्ही कसं मध्ये पडू. हा, पण जर जम्मू काश्मीर आमचा झाला, आमचा देशाचा भाग झाला, तर आम्ही मग पाकिस्तान विरुद्ध लढू शकतो. आणि मग महाराजा हरिसिंगने ते इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन जे आहे त्याच्यावर स्वाक्षरी केली आणि जम्मू काश्मीर आपला झाला. इतिहासात सध्या डिटेलमध्ये बघू, सध्या फक्त इतकं लक्षात घ्या. मग आपण आपले सैन्य पाठवले, मग तिथे लढाई झाली. काश्मीरचा काही भाग अजूनही पाकिस्तान सोबत राहिलेला आहे, पाक अधिकृत काश्मीर म्हणून. काही भाग आपल्याकडे आहे. आता काश्मीर त्या जमिनीबद्दल किंवा तिथल्या लोकांबद्दल पाकिस्तानला काही आपुलकी नाहीये. वास्तविकता ही आहे. आज जो भाग पाकिस्तानमध्ये आहे, पाक अधिकृत काश्मीर जे आहे, कधी जाऊन तिथली कंडिशन बघा. तिथले लोक पाकिस्तानी सरकार, तिथल्या लष्कराविरुद्ध निदर्शनं करत आहेत. त्यांच्या पुढे समस्या आहेत, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, त्यांच्या समस्या त्यांच्या आहे, विकास होत नाहीये, लोकांना वीज नाहीये, पाणी नाहीये. तिथल्या ज्या समस्या असतील त्या आहेत, त्या लोक त्याचा सामना करत आहेत. त्याच्यातून लक्षात येऊन जातं की पाकिस्तानला काही काश्मीरी लोकांबद्दल वगैरे काही खूप आपुलकी आहे, की त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाकिस्तान काश्मीरवर कब्जा करू पाहत आहे, किंवा काश्मीरवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, असं काही नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, पाकिस्तानची स्थापना जी आहे ती धर्माच्या आधारावर झाली. 2 नेशन थेअरी जी त्या मोहम्मद अली जिन्नानी मांडली होती, की हिंदू आणि मुस्लिम हे 2 वेगवेगळे राष्ट्र आहेत, हे कधीच एकत्र राहू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं मोहम्मद अली जिन्नाचं. पाकिस्तानची निर्मिती याच आधारावर झाली.
आणि आज काश्मीर जो की मुस्लिम बहुल प्रदेश आहे तो भारतात राहणं म्हणजेच की टू नेशन थेरी खोटी ठरणं आहे. जर काश्मीर कायमस्वरूपी भारतात राहिला, शांततेने राहिला, तर पाकिस्तानच्या स्थापनेमागचं जे मूळ कारण होतं, जे देण्यात आलं मोहम्मद अली जिनाद्वारे, ते खोटं ठरेल पाकिस्तानी लोकांपुढेच. पाकिस्तानी लोक विचार करतील त्या काश्मीरमध्ये बहुतांश लोक मुस्लिम आहे, चांगल्या पद्धतीने राहत आहे, काही त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, त्यांचा चांगला विकास होतोय, चांगलं शिक्षण मिळत आहे, त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, चांगल्या रोजगार मिळत आहे, चांगली आर्थिक वाढ होत आहे. मूर्खात काढल्या जिन्नांनी आपल्याला. हे वाटू नये म्हणून पाकिस्तान काश्मीरचा पुरस्कार करत राहतात. तुमच्या देशात काय होतं याच्याकडे लक्ष नाहीये. ते बलोच, ते पण मुस्लिमच लोक आहेत ना, त्यांच्यावर तुमची सेना, तुमचं सरकार काय अन्याय करताय, काय अत्याचार करताय, हे याच्याकडे लक्ष नाहीये. किंवा मुद्दामून त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाऊ देत नाही. नुसतं काश्मीर, ते काश्मीरी लोकांसोबत बघा असं होत आहे, काश्मीर काही होत नाही काश्मीरी लोकांसोबत. पण पाकिस्तानला स्वतःचं अस्तित्व जस्टिफाय करायसाठी काश्मीरची गरज आहे, म्हणून काश्मीर प्रश्न उपस्थित केला जातो. आपली बरेच वर्ष भारत सरकारची ही भूमिका होती की काश्मीर प्रश्न जो आहे तो आपण वाटाघाटीने सोडवू. ठीक आहे, तुम्हाला म्हणायचं आहे ना की काश्मीर एक डिस्प्युटेड एरिया आहे, विवादित प्रदेश आहे, आपण चर्चा करू, सोडू तो विवाद, आपण बघू आपल्याला काश्मीरसाठी काय करता येत वगैरे वगैरे. आता भारत सरकारने आपली भूमिका बदलली. आता भारत सरकार म्हणतं की ठीक आहे, आम्ही काश्मीर बद्दल बोलायला तयार आहोत, पण कुठल्या काश्मीर बद्दल? त्या काश्मीर बद्दल जो तुमच्या कब्ज्यामध्ये आहे, ज्याला तुम्ही अनधिकृतपणे आपल्या कब्जात ठेवला आहे, आपण त्याच्याबद्दल बोलू आता. कारण जो भारतात जो काश्मीर आहे तो कायदेशीररित्या आमच्याकडे आहे. एक आंतरराष्ट्रीय करार झालाय, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साइन झालाय, त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय करार आहे, त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे त्या कराराला, त्याच्यामुळे तो आमच्याकडे आहे. पण तुम्ही ज्या भागावर कब्जा केलाय काश्मीरचा, तो कुठल्या कायद्याप्रमाणे, कुठल्या आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे केलाय, आपण याच्यावर चर्चा करू. आता ही भारत सरकारची भूमिका आहे आणि साहजिक आहे पाकिस्तान त्याच्यावर बोलायला तयार नाहीये. लष्करी संघर्ष भारतामध्ये आणि पाकिस्तानचा जर आपण इतिहास बघितला आतापर्यंत, तर इतक्यादा लष्करी संघर्ष झालाय, मोठमोठ्या लढाया झाल्या. 1965 मध्ये झाली आहे, 1971 मध्ये झाली आहे, 1999 मध्ये झाली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मनामध्ये कटुता आहे आणि एरवी असं काहीतरी होत जात राहतं. उरीवर दहशतवादी हल्ला झाला, मग आपण सर्जिकल स्ट्राईक केलं. त्याच्यानंतर पुलवामामध्ये हल्ला झाला, मग आपण बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केलं. त्याच्यानंतर पुढच्या दिवशी त्यांनी आपले वायुसेना पाठवली आपल्या देशात, त्यांचे F-16 वगैरे विमानं पाठवले आणि मग आपण त्याचा सामना केला वगैरे वगैरे. मग त्यांनी आपलं MiG-21 विमान पाडलं, आपण क्लेम करतो की आपण त्यांचं F-16 विमान पाडलं. हे अशा गोष्टी सुरू राहतात. त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण सहकार्याचं वातावरण निर्माण होऊ शकत नाही. तर असे हे प्रश्न आहेत आपल्या या दोन मुख्य जे शेजारी देश आहेत त्यांच्या संबंधात.